तर आता लक्ष्मीच्या पावलानं ही माऊली घरात आली आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्यापैकी कोणी काही बोलणार आहे का यांच्याबद्दल? आता माझ्या घरात मुलाची माऊली नाही, माऊलीच्या रूपात माझी पोरगी घरात, त्याच्यात माझं समाधान. माझी बहीण आहे ती, दोघेही छान आहेत, म्हणजे मनमिलाऊ, म्हणजे लहानांना सर्वांना मोठ्यांना दोघांनाही आवडतील असे आहेत ते दोघे पण. म्हणजे कोणाशी असं उद्धट नाही कधी बोलणार किंवा सर्वांना घेऊनच म्हणजे काय करायचं आहे कार्यक्रम तर सर्वांच्या बरोबरीने म्हणजे संमतीने तेच करतील अशी. माझी सूनबाई आहे ती, म्हणजे जावेची असो, तर पण असं वाटत नाही का म्हणजे आमची नाही आहे, वेगळे प्रत्येक कार्यक्रमात पुढाकारीने भाग घेते, सगळ्यांना मदत करते, लहान मुलांशी हसून वगैरे खेळते. हे चांगलं आहे. चांगले जावे चांगले आहेत, चांगले आहेत. माझी अशीच एक मैत्रीण भेटली, बोलते काय नाही चांगलं आहे, बिंदास द्या जावे, तसं तुमचं म्हणजे मुलीचा होणारा नवरा चांगलाच आहे, तुम्हाला सुखात म्हणजे मुलासारखंच वागेल असं सांगितलं. तसंच आहे. हां तसंच आहे, चांगलं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून, मिस्टरांकडून. राग कमी करावा त्यांचा. पूर्ण करणार का? विनाकारण. दुसरी? इथे भरपूर फिरवतात पण कुठेतरी बाहेर फिरायला नाही हवं. इकडे आम्ही दररोज फिरत असतो. बाहेर म्हणजे कुठे न्यायचं आता? स्टेशन, आउट ऑफ काय नेणार? तिसरी अपेक्षा? प्रेम करतात ते असंच आयुष्यभर असंच एवढंच राहावं, कमी नाही त्यात काय होऊन द्यावी. कळलं का? प्रेम कमी करू नका, असंच दुसऱ्यांवर करा. हो ना? अच्छा अच्छा, तुमच्यावर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिचा पण राग अनावर होतो. हां काय? 1-2 दिवस राग तर शांत होत नाही आणि तो फक्त माझ्यावरच, तो यांच्यावरच राग होते ना. बरं, मग तो कमी नाही होणार. होईल. 1 दिवसावर 1-2 दिवसाचा. हां. दुसरी अपेक्षा? संगीताची प्रॅक्टिस सुरू करून विशारद पूर्ण करावं. अरे वा, काय हो. हां, त्यांची भरपूर ते सांगतात मला, जा तू का नाही जात, मी घेईन. तिची आणि माझी तिसरी अपेक्षा सेम आहे, तिने पण माझ्या असंच प्रेम करत राहावं. उद्या तिकीट काढा आणि निघा राजा. बरं, यानंतर एक खेळ आहे. या खेळामध्ये आपण वेळ देणार आहोत. 5 वस्तू आणल्या त्या वेळेत तर पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. चला, वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प. पेरू, पाणी, पेपर, पाठपत्रिका. 30 सेकंद झाली. 50. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.